ओके सर. तर आम्ही रुबी हॉल क्लिनिक पुणे येथे 27-28 जुलैला ही वर्कशॉप आम्ही कंडक्ट करतो आहे. तर दिस वर्कशॉप इज अबाउट ट्रेनिंग यंगस्टर्स, त्यांना लॅप्रोस्कोपिक सर्जरीच्या स्किल्स तसेच बेरियाट्रिक सर्जरीच्या स्किल्स ट्रेन करण्यासाठी आपण हे वर्कशॉप कंडक्ट करतो आहे. तर बेरियाट्रिक सर्जरी ही लठ्ठपणा व त्याच्याशी निगडीत आजार याच्यासाठी आपण ही करण्यात येणारी शस्त्रक्रिया आहे. यांनी पेशंटचं वजन कमी होतं, तसेच असणारे आजार जसे डायबिटीस आहे, BP आहे, सांधेदुखी आहे, घोरणं आहे, वंध्यत्व आहे, हे सगळं इम्प्रूव्ह होतं. तर या अनुषंगानं ही सर्जरीचं महत्त्व पटवून रुग्णांना समजावे, तसेच यंग सर्जन्स जे आहेत त्यांना हे सगळं समजावं यासाठी हा ट्रेनिंग प्रोग्राम आहे. ऑसी ही जी भारतीय संघटना आहे बेरियाट्रिक सर्जरीच्या संदर्भात काम करणारी, याचे प्रेसिडेंट डॉक्टर रणदीप वधावन सर आपल्यासोबत आहेत, जे आपल्याला ऑसीचं काम या क्षेत्रात जे आहे त्याबद्दल सांगतील. तसेच रुग्णांना याचा फायदा कितपत आहे हे महत्त्व पटवून देण्यासाठी, अवेअरनेस करण्यासाठी हा पूर्ण प्रयास आहे. बरेचसे गैरसमज आहेत लोकांमध्ये या सर्जरीविषयी. तर वी आर शुअर की हे माहिती सगळी मिळाल्यामुळं त्यांचे गैरसमज या सर्जरीविषयीचे दूर होतील. डॉक्टर रणदीप वधावन, प्रेसिडेंट ऑसी बेरियाट्रिक सर्जरी संघटना, या बाबतीत त्यांचं मत मांडतील. थैंक यू वेरी मच इनवाइट करने के लिए. और रूबी हॉल क्लिनिक एंड डॉक्टर केदार ने ऑर्गेनाइज़ किया है पेरियाट्रिक सर्जरी मीटिंग. 2 दिन का इंटरनेशनल मीटिंग है. इसमें इंटरनेशनल सर्जन भी आए हैं जो कि बहुत हाई वॉल्यूम करते हैं ताइवान में, और बाकी नेशनल फैकल्टी भी बहुत सारी आई है. इसके 2 मेन पर्पसेस हैं इस कॉन्फ्रेंस के. पहला पर्पस तो ये है कि अवेयरनेस क्रिएट करनी है. जैसे डॉक्टर केदार ने भी बोला कि हमारे पास इंडिया में अभी 5% पॉपुलेशन हमारी ओबीस है. 5% ऑफ 1.4 बिलियन का मतलब हो गया ऑलमोस्ट 70 मिलियन ओबीस हैं. लेकिन इस सर्जरी की इतनी अवेयरनेस नहीं है लोगों के पास, इसलिए जो नंबर ऑफ़ प्रोसीजर्स इंडिया में बहुत कम है एज़ कम्पेयर टू सम ऑफ द वेस्टर्न कंट्रीज़ हो गई, अमेरिका हो गया, चाइना में भी ज़्यादा है हमारे से नंबर्स, जबकि हमारे पास ओबीस पॉपुलेशन बहुत ज़्यादा है. तो इसलिए बहुत ज़्यादा अवेयरनेस क्रिएट करनी है, जो कि इस माध्यम से डॉक्टर केदार भी कर रहे हैं, आप लोग भी कर रहे हैं अवेयरनेस. दूसरा है कि जब इतना वॉल्यूम है तो बहुत सारे सर्जन्स हमने ट्रेन करने हैं ताकि ये सर्जरी सेफली कर सकें. और इसमें एक अवेयरनेस भी क्रिएट करने का है, और दूसरा लाइव सर्जरी भी है, लेक्चर्स भी हैं, और कैंडिडेट्स जो आए हैं, जो डेलीगेट्स आए हैं, वो इंडिया से बाकी स्टेट से भी आए हैं, बट प्राइमरीली महाराष्ट्र के हैं. सो हमारा ये है कि महाराष्ट्र में इनको इसको और डेवलप करें, और जो आज हम कर रहे हैं उससे नेक्स्ट टाइम जब हम मिलें अगले साल तो ये नंबर्स हमारे सेवरल टाइम्स मल्टीप्लाइड हो. थँक्यू. तो आम्ही खूप आनंदी आहोत, हॅपी आहोत की आम्ही रुबी हॉल जे आमचं क्लिनिक आहे ते पूर्णपणे ह्या प्रोग्रामला आम्ही सहकार्य करत आहोत, आणि वी आर ॲक्च्युली इक्वल पार्टनर इन दिस होल एंडेवर. अँड डेफिनेटली मी सांगू इच्छितो की रुबी हॉलमध्ये जे काही सुविधा आहेत, CGHS असो किंवा इन्शुरन्स असो, हे सगळ्या सुविधा आहेत, इन्क्लुडिंग द इन्फ्रास्ट्रक्चर. ही जी सर्जरीज आहे खूप हायटेक कॉम्प्लिकेटेड सर्जरीज असतात, पण ही अशा संस्था ज्या आहेत आमच्यासारख्या हॉस्पिटलमध्ये, त्या संस्थेमध्ये सगळ्या सुविधा असतात. आणि वी अपील टू ऑल ऑफ यू दॅट यू शुड स्प्रेड द अवेअरनेस अमंगस्ट ऑल द सोसायटी.